समर्पित शिक्षकाच्या कार्याला समाजाची मानवंदना. श्री नंदलाल बंडू पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा. प्राथमिक शिक्षण क्षेत्रात तब्बल 36 वर्षांची समर्पित सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षक श्री नंदलाल बंडू पवार यांच्या गौरव सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला स्नेह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सतीशजी बच्चाव गट शिक्षण अधिकारी देवळा हे होते. यावेळी सौ पुष्पावती पाटील शिक्षण उपसंचालक पुणे विभाग, श्री नितीन सदगीर उपविभाग अधिकारी तथा प्रांताधिकारी मालेगाव, श्री निलेश पाटील गट शिक्षण अधिकारी मालेगाव, सौ चित्रा देवरे गट शिक्षण अधिकारी सटाणा, श्री बसवंत स्वामी निवृत्त सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन, श्री प्रकाश मोरे निवृत्त उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सौंदाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शीतलताई चेतन पवार उपस्थित होत्या. याशिवाय श्री पवार यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, ग्रामस्थ तसेच शिक्षण प्रशासन आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेला मानवंदना अर्पण केली. श्री नंदलाल बंडू पवार यांनी आपल्या कारकिर्दीत राहुळ, नांदगाववाडी, तिसगाव, वऱ्हाळे तसेच पुन्हा नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, गणित विषयाचे प्रभावी अध्यापन, शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा, नैतिक मूल्यांची जोपासना आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. त्यांच्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून समाजात उच्च पदांवर कार्यरत आहेत. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात श्री पवार यांच्या साधेपणा, सेवाभाव, शिस्तप्रियता आणि विद्यार्थी केंद्रीय कार्यपद्धतीचा गौरव केला. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिल्पकार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच नीतिमूल्ये, चारित्र्य, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार देण्यामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी श्री नंदलाल बंडू पवार यांच्या शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्वतःच्या कुटुंबातही त्यांनी शिक्षण, शिस्त, परिश्रम आणि समाजसेवेचे संस्कार रुजवल्याचे सांगितले. त्यांचे सुपुत्र श्री तेजस नंदलाल पवार IAS हे सध्या तेलंगणा राज्यातील सूर्यापेट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचा उल्लेख करत एका शिक्षकाच्या संस्कारातून घडलेले हे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे अनेक मान्यवरांनी नमूद केले. श्री पवार यांनी घडवलेल्या हजारो विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातही शिक्षणनिष्ठ मूल्ये रुजवल्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित तेलंगणा राज्यातील सूर्यापेट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री तेजस नंदलाल पवार IAS यांनी आपल्या मनोगतात बदलत्या काळातील शिक्षण व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ माहिती नव्हे तर विचारशक्ती, मूल्ये आणि जीवन कौशल्य देणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे माननीय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी आपल्या मार्गदर्शनात राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण उपक्रमांची माहिती दिली. शिक्षण हे मुलांसाठी ओझे नसून आनंदाचा अनुभव ठरले पाहिजे, यासाठी शासन विविध अभिनव उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाज यांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. गावागावातील प्रत्येक मुलगा, मुलगी नियमितपणे शाळेत जावी, अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि विशेषतः मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या विचलनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी घरातील वातावरण अभ्यासपूरक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा, आजी आजोबांनी त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या अभ्यासात सहभाग घ्यावा आणि वाचनाची सवय लावावी असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि जीवनमूल्ये रुजवण्याच्या दृष्टीने त्यांनी काही प्रेरणादायी उदाहरणे मांडली. सकाळी घरातील ज्येष्ठांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करणे, शाळेत शिक्षकांना आदरपूर्वक अभिवादन करणे,
जेवणापूर्वी अन्नदाते शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आदर बाळगणे अशा मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात समावेश व्हावा असेही त्यांनी सांगितले. शिक्षणाबरोबरच क्रीडा, संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम यांचाही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात तितकाच महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माननीय शिक्षण मंत्र्यांनी श्री नंदलाल बंडू पवार यांच्या प्रदीर्घ आणि आदर्श सेवा कार्याचा विशेष गौरव करताना त्यांच्या धर्मपत्नी सौ मीना निंबा देवरे पवार यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्यभरातील अशा समर्पित शिक्षकांच्या कार्याची शासन दखल घेत असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नवीन पिढीतील शिक्षकांनीही शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवर, माजी विद्यार्थी, सहकारी, नातेवाईक, आपतेष्ट व मित्रपरिवार यांनी श्री नंदलाल बंडू पवार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला आणि त्यांच्या निरोगी, आनंदी व समाजसेवेसाठी समर्पित निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सशक्त भारत घडवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सशक्त शिक्षण आणि सुसंस्कारित पिढी घडवणे हा संदेश देत संपन्न झालेल्या या गौरव सोहळ्याने एका आदर्श शिक्षकाच्या कार्याला मानवंदना अर्पण करण्याबरोबरच शिक्षण, संस्कार आणि समाज निर्मितीतील शिक्षकांच्या अनमोल योगदानाचा प्रभावी गौरव केला. सर्वांना माझा नमस्कार. आज 1 ऑगस्ट स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांना मी विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सतीशजी बच्छाव साहेब, गट शिक्षणाधिकारी, देवळा पंचायत समिती. व्यासपीठावर विराजमान झालेल्या श्रीमती पुष्पाताई पाटील, माझी मैत्रीण आणि सध्या पुणे येथे शिक्षण संचालक या पदावर कार्यरत आहेत. दुसरी माझी मैत्रीण चित्रा देवरे मॅडम, ज्या सटाणा तालुक्याचा गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचा मैत्रीण असा उल्लेख यासाठी केला की मी आहे तिथेच आहे शिक्षिका पदावर आणि माझ्या मैत्रिणी मोठे मोठे पद भूषवित आहेत, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमासाठी विविध स्तरातून आलेले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शेती या क्षेत्रातील सर्व मान्यवर, गावातील प्रतिष्ठित सर्व नागरिक, माझे भाऊबंध, मित्रमंडळी, नातेवाईक, माझे गोड विद्यार्थी या ठिकाणी आहेत. सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित आहेत आणि माझं पूर्ण माहेरही आहे. या सर्वांना मी प्रथमतः नमस्कार करते. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माझे पती श्री नंदलाल पवार सर यांनाही मी नमस्कार करते. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे माता सरस्वतीचे पूजक आणि तिचा एक निस्सीम भक्त म्हणून गेले 36 वर्ष शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. जिल्हा परिषदची शाळा देऊ शकते का? जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं, परिसरापासून स्वच्छता, कसं वागायचं, कसं जीवन जगायचं याचं अप्रत्यक्ष जे जीवन दिलं जातं ते फक्त जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दिलं जातं. आपण जर बघतो इंग्लिश मिडियमचे स्कूल जे बघितलेले आहेत, मला बोलण्याचा अधिकार नाही कोणत्या संस्थेबद्दल, पण जिल्हा परिषदच्या शिक्षणामध्ये आपला मुलगा आपण गाडीपर्यंत पोहोचवतो, तो गाडीमध्ये बसतो आणि त्याच्यानंतर तो 2 तास खेड्यामधून फिरत 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 तो इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर तो कोणवड्यामध्ये कोणला जातो आणि त्याला काय थोडंफार दिलं जातं आणि तो पुन्हा 2-3 तासानंतर घरी येतो. पालक बघतो का कधी की आपल्या मुलाला किती ज्ञान मिळालं, आज काय शिक्षण दिलं, हे कोणी बघत. फक्त टाय, बूट आणि अपटूडेटपणा पाहिल्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान होऊन राहिलं. आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे मुलं वापस आलेले आहेत इंग्लिश मीडियम, त्यांना साधं मुळाक्षर वाचता येत नाही, अशी परिस्थिती. आदरणीय नंदलालजी बंडू पवार सर,
शालेय शिक्षण विभागामध्ये 36 वर्ष ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करून आज ते सेवानिवृत्त होत आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्याच्या आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी बच्चाव, या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले माननीय बसवंतजी स्वामी, प्रकाशजी मोरे, आपल्या गावाच्या प्रथम नागरिक माननीय सरपंचताई शीतलजी पवार, पुष्पावतीजी पाटील, चित्राताई देवरे, राजेंद्रजी तुपे, माधवरावजी पवार, निलेशजी पाटील, धोंगडेजी, सरांचे सुपुत्र तेजसजी पवार, या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांच्या वतीने, मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने आदरणीय नंदलालजी पवार सरांना या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं येणारं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. मला वाटतं की आपण सर्वांनी आपले आपले मनोगत या ठिकाणी ठेवलेले आहेत. काही दिवसांच्या पूर्वी मी अचानक सौंदाने शाळेला भेट दिली आणि त्या शाळेची प्रगती पाहिल्याच्या नंतर मला वाटतं की आपल्या सर्वांना आनंद होईल, आपल्या सर्वांना अभिमान वाटेल. अशा प्रकारचं कार्य आपल्या त्या जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षक बंधुभगिनींनी त्या ठिकाणी केलेलं आणि ते सर्व पाहत असताना मला वाटतं की